नमस्कार, मी ज्योत्स्ना. आपण पाहत आहात न्यूज वर्ल्ड. न्यूज वर्ल्डच्या आजच्या अंकात पाहूया शहर परिसरातील विशेष घडामोडी. नाशिक रोड येथील डोबीमळ्यात बिबट्याचे वारंवार दर्शन होऊ लागल्यानं त्यास पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होते. सध्या जंगले कमी होत असल्यानं जंगली श्वापदे मानवी परिसरात येण्याचं प्रमाण वाढतंय. जंगली श्वापदे मानवी वस्तीत आल्यानं मानवी व्यवसायावर त्याचा परिणाम होतो. असाच अनुभव सध्या नाशिक रोड येथील नागरिक घेत आहे. याविषयी बोलताना दगडूबुवा यांनी सांगितलं, आमच्या वावरांमध्ये काल परवा सकाळी 2-3 पिल्लं पाहिले. वाघाच्या डरकाळ्या ऐकू येतात आणि खूप त्रास आहे. इकडं रात्रंदिवस आम्हाला वैरणीला त्याला यावं लागतं. तर साहेबांनी मेहरबानी करून आमचा ताबडतोब पिंजऱ्याची व्यवस्था करावी. पिंजरा जेव्हा आतापर्यंत 2-4 धरले, परंतु आता 8 दिवसापासून पिंजराने 8-10 दिवसापर्यंत खूप वाघांनी सुळसुळाट केला बिबट्यांनी. एवढी आमची मेहरबानी, आग्रहाची विनंती. याविषयी बोलताना गोरक्षबुवा यांनी सांगितलं, माझं नाव गोरखनाथ दादानाथ बुवा, राहणार डोबीमाळा. आणि नेहमी विनंती विनंती करतो की आणि एक वाघ धरून नेलेला आहे. जवळजवळ 10-12 दिवस झाले. त्यानंतर वाघ आणि एक वाघीने आणि त्याच्याबरोबर बछडे तिनं धुमाकूळ घातलेलं आहे. या ठिकाणी आम्हाला वैरणसुद्धा काढता येत नाही जनावरांची. आम्हाला ते वैरण बाजारातून विकत आणावं लागते आणि लहान मुलांनासुद्धा कुठं शेतात जाता येत नाही, पाणी भरता येत नाही. हे वारंवार असं का होतं बा? एक वाघ नेऊन सोडला का लगेच दुसरा वाघ थोड्या दिवसामध्ये लगेच तिथे हजर असतो. जवळजवळ वर्षभरामध्ये 3 ते 4 पकडले. अजूनही 2-3 वाघ आहे. ते येतात कुठून? याचे परमनंट वन विभागाने या शासनाने याच्यात लक्ष घालून मानव वस्तीपासून यांना दूर जंगलात कसं व्यवस्था करता येईल त्यांची, ही समस्या ही काय वारंवार आहे. जवळजवळ 2 वर्षापासून आम्ही हैराण झालेलो आहे. तर गव्हर्नमेंटनी, वन विभागाने याच्यावर गांभीर्याने विचार करावा आणि मानव वस्तीपासून ह्या हिंस्र पशूंना कसं बाजूला किंवा इतर जंगलामध्ये सोडता येईल ही गव्हर्नमेंटनी व्यवस्था करावी, परमनंट करावी. कारण वारंवार हे सारखं घडत असतं. आता एक धरुणीला एकाने धुमाकूळ घातला, आज पिंजरा देतो, उद्या पिंजरा देतो, अजूनही पिंजऱ्याची व्यवस्था होत नाही. तर काय करायचं बा आम्ही शेतकऱ्यांनी? अशी भयानक स्थिती, दहशतवादाखाली आम्ही वावरतोय. तर वन्य विभागाने याच्यामध्ये आणि गव्हर्नमेंटनी किंवा वनमंत्र्यांनी याच्यामध्ये जातीने लक्ष घालून ह्या परिस्थितीमध्ये कसं बा इथल्या लोकांना कसं सुरक्षित करता येईल तर हे एवढी व्यवस्था करावी. कारण आम्ही वारंवार मुलाखती देतो, वारंवार पेपरला देतो. तर गव्हर्नमेंटच्या ते जातीने का लक्ष देत नाही बा? आम्ही कळकळीने विनंती करतो का हे असं वारंवार आमच्यावर पाळी येऊ नये बा. ही
न्यूज वाईडसाठी मनीष सरवटकर, नाशिक रोड. मागील कुंभमेळ्यात सिन्नर फाटा येथे उभारण्यात आलेले भाजी मार्केट गेल्या 12 वर्षांपासून वापराविना पडून होते. आगामी कुंभमेळ्यात याचा वापर भाविकांना निवाऱ्यासाठी करण्याचं प्रशासनाचं नियोजन होतं. मात्र शहरातील गुन्हेगारीचा फटका त्याला बसलाय आणि भाजी मार्केट येथील पत्रे चोरीला गेले. याविषयी बोलताना नगरसेवक कन्हैया साळवे यांनी सांगितलं. नाशिक महानगरपालिकेतर्फे 1993 साली सिन्नर फाटा येथे भाजी मार्केट बांधण्यात आलेलं होतं आणि त्या भाजी मार्केटमध्ये व्यवसाय चालत नसल्याने अनेक व्यापारी भाजी विक्रेते हे बाहेर निघून गेले. पण ते बंदिस्त अवस्थेत असल्याने त्या ठिकाणी आता येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी माननीय आयुक्त साहेबांनी नाशिक महानगरपालिकेमार्फत अतिशय चांगलं काम, एक 60 फुटी रोड आणि या ठिकाणी रेल्वेने बुकिंग ऑफिस आणि पार्किंगसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जागा ठेवलेली आहे. त्याच अनुषंगाने हे जे जुनं मार्केट होतं ह्याचा कुंभमेळ्यामध्ये वापर व्हावा म्हणून त्या ठिकाणी ते तसं ठेवण्यात आलं आणि खालचे जे ओटे ते तोडून त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी, साधू संतांसाठी, मंतांसाठी खुलं करून दिलं होतं. खुलं करण्यात आलेलं आहे. परंतु या ठिकाणी त्या शेडवरचे पत्रे गेल्या 2 दिवसापूर्वी चोरीला गेले आणि चोरीचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे की ह्या ठिकाणी जे आता 12-15 कोटी रुपयाचं काम चालू आहे नाल्याचं, हे काम चालू करत असताना अतिशय चोऱ्या माऱ्या होत आहे आणि कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा खूप त्रास होत आहे. तर याकरता नाशिक महानगरपालिकेच्या काही कर्मचारी अधिकाऱ्यांनी या पोलीस डिपार्टमेंट याच्यामध्ये बारकाईने लक्ष घालून याची चौकशी करावी आणि संबंधित जो आरोपी असेल, चोर असेल, त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मी विनंती करतो. आगामी कुंभमेळ्याच्या तयारीचा एक भाग म्हणून नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथील रेल्वे मालधक्का, सिंहस्थ काळात हा मालधक्का बंद करण्याचे नियोजन आहे. मात्र मालधक्का कामगारांचा त्याला विरोध असून याविषयी बोलताना भारत निकम यांनी सांगितलं. पुढे होणाऱ्या 1 ते 2 महिन्याच्या नियोजित कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा जो रेल्वे मालधक्का किंवा जे वेअर हाऊस आहे ते ह्या कुंभमेळ्याच्या दरम्यान 4 महिने बंद राहील अशा पद्धतीचं एक अहवाल आमच्या सर्व युनियनला प्राप्त झालेला आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही DRM साहेब, त्याचनंतर रेल्वेचे प्रशासन अधिकारी यांच्याशी भेट घेऊन सविस्तर त्याचा पाठपुरावा करून त्यांना विनंती केली की मागील 12 वर्षापूर्वी कुंभमेळा होता, त्यावेळेसही कुंभमेळा असताना धक्का कधी बंद नव्हता, मग ह्या वेळेसच वेअर हाऊस किंवा धक्का बंद करण्याची वेळ का आली? ठीक आहे, 12 वर्षानंतर येणारा कुंभमेळा, धार्मिक भावना याचा सर्व आम्ही आदर करतो. परंतु या रेल्वे माल धक्क्यामध्ये सर्व माथाडी कामगार, त्याचबरोबर अनरजिस्टर कामगार, त्याचबरोबर ट्रक ड्रायव्हर, चालक मालक, जे काही त्याच्यातले काम करणारे लोक आहेत किंवा ह्या सर्व कामगारांच्या परिवारातील सदस्य असे एकूण 2,500 ते 3,000 लोकांची जी उपासमार होणार आहे त्याचं काय? धार्मिक भावनेचा आम्ही आदर करतो, परंतु 4 महिन्याच्या कालावधीमध्ये या कामगारांनी कुठं जायचं? बरं, रेल्वे माल धक्क्यामध्ये काम करणारा जो कामगार आहे तो ज्या वेळेस काम करेल त्यावेळेस त्याला पैसे मिळणार आहे आणि त्यानंतर त्याची उपजीविका किंवा त्याचा संसार चालणार आहे. मग या 4 महिन्यामध्ये आम्हाला कामगारांना कुठल्याही प्रकारचं वेतन असणार नाही आहे, कुठल्याही प्रकारचं काम असणार नाही याची शासनाने, प्रशासनाने, खास करून शिस्तवर काम करणारी जी नियोजन समिती यांनी दखल घ्यावी आणि आमच्या कामगारांना न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे. न्यूज वाईडच्या आजच्या अंकात अजूनही विशेष घडामोडी, पण त्यापूर्वी घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. नाशिक रोडमध्ये आपल्या स्वप्नातले घर तयार होत आहे. गिरी असोसिएट कन्स्ट्रक्शनचे रिव्हराईन नेस्ट आपल्यासाठी घेऊन आले आहेत स्वप्नातील घरांचा महाप्रकल्प. जेल रोड हायवे पासून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर गोदावरी नदीच्या तीरी निसर्गरम्य वातावरणात
वाजवी दरात आपले हक्काचे घर बुक करा. आमची वैशिष्ट्ये: मजबूत बांधकाम, प्रत्येक रूममध्ये खेळती हवा येईल अशी बांधकामाची सुयोग्य पद्धत, प्रत्येक सभासदासाठी स्वतंत्र पार्किंग, वयस्कर नागरिकांसाठी नाना नानी पार्क, लहान मुलांसाठी विविध खेळणी असलेला अद्ययावत चिल्ड्रन पार्क, जॉगिंग ट्रॅक, क्लब हाऊसची स्वतंत्र इमारत, 24 तास सुरक्षा व्यवस्था यांसह अनेक सुविधांनी युक्त असे 1 BHK आणि 2 BHK फ्लॅट्स, तसेच लिफ्टसह स्वतंत्र जिनेही उपलब्ध, CCTV कॅमेरे आदींसह मनपसंत घर खरेदीसाठी आपण आजच भेट द्या. सॅम्पल फ्लॅट तयार आहेत. आमचा पत्ता सर्वे नंबर 85/16, ओमनगर, जेल रोड, दसक चौक, नाशिक रोड. मोबाईल नंबर 88 88 88 57 33 आणि 88 88 88 57 34. ईमेल ID आहे sales@riverrinenet.com. आमच्या अभिमान भूमिपुत्राच्या या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. माणसे विविध गुणांची असतात. काही माणसे आलेल्या अपयशामुळे खचून जातात, तर काही माणसे अपयशाला संधीची पायरी समजून जोमाने कार्यरत होतात. अशी माणसे इतरांना दीपस्तंभाप्रमाणे वाटतात. कोणी कंपनीत CEO होतो, तर कोणी व्यावसायिक होतो. अशा दीपस्तंभांना तुमच्यासमोर आम्ही आणायचे ठरवले आहे. यातून तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा करतो. अशा कर्तृत्वान माणसांचा कठीण प्रवास उलगडणारा आमचा हा कार्यक्रम अभिमान भूमिपुत्राचा
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क साधा. आमचा पत्ता न्यूज वर्ल्ड गीत मीडिया कम्युनिकेशन, मधुबन, बोधलेनगर जवळ, शिल्पराज रेसिडेन्सी, कामत हॉटेलच्या समोर, नाशिक पुणे रोड, नाशिक 422-101. फोन नंबर 0253 65 77 77 5. मोबाईल नंबर 9819 41 41 37 आणि 9702 31 55 88. कुंभमेळ्याच्या कामासाठी प्रशासनाची लगीनघाई चालू असून रात्रीचा दिवस करून प्रशासनाचं कामकाज चालू असल्याचं दिसून येत आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकाचं बहुतेक काम पूर्ण होत असून त्यात नवीन तिकीट घर, नवा प्लॅटफॉर्म यांचा समावेश करण्यात आलाय. न्यूज वर्ल्डसाठी मनीष सरवटकर, नाशिक रोड. पावसाळा सुरू होताना अनेक आठवणी होतात. स्थानिक प्रशासनाला नागरी स्वच्छता कामांची आठवण होते, तर स्त्रियांना लोणचे, मुरांबा तयार करण्याची आठवण होते. त्यासाठी बाजारात खास प्रकारच्या कैऱ्या आलेल्या आहेत. 40 ते 50 रुपये किलो असा त्याचा भाव आहे. न्यूज वर्ल्डसाठी मनीष सरवटकर, नाशिक रोड. न्यूज वर्ल्डच्या आजच्या अंकात अजूनही विशेष घडामोडी, पण त्यापूर्वी घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. मेजवानी लय भारी. येथे सोडवले जातील तुमचे प्रश्न. कुणाचाही मुलाईजा न बाळगता मिळतील तुमच्या प्रश्नांची उत्तरे. सत्य निपक्षपणे कळतील तज्ञांची मते. न घाबरता बेधडक विचारले जातील प्रश्न. म्हणून बघायला विसरू नका राहुल ऑन द स्पॉट, फक्त न्यूज वर्ल्ड वाहिनीवर दर रविवारी सायंकाळी 8 वाजता.
संपर्क साधा. आमचा पत्ता न्यूज वर्ल्ड गीत मीडिया कम्युनिकेशन, मधुबन बोधलेनगर जवळ, शिल्पराज रेसिडेन्सी, कामत हॉटेलच्या समोर, नाशिक पुणे रोड, नाशिक 422-101. फोन नंबर 0253 65 77 77 5. मोबाईल नंबर 9819 41 41 37 आणि 9702 31 55 88. चवीनं खाणार त्याला देव देणार या अर्थाची म्हण आहे. म्हणून नाशिक येथील अशाच चवीनं खाणाऱ्या खवय्यांसाठी आमच्या मेजवानी या कार्यक्रमांतर्गत आज आपण पाहणार आहोत. मेजवानी लय भारी. चवीचे खाणार त्याला देव देणार अशी मराठीत म्हण आहे. ही म्हण खरी आहे याची प्रचिती आता नाशिककरांना येणार आहे. कारण चोखंदळ नागरिकांसाठी नाशकात नुकताच नवीन पर्याय मिळालाय. हॉटेल करिल्यूज आतापर्यंत केवळ मुंबई पुण्यातील हॉटेलमध्येच उपलब्ध असणारे पदार्थ या हॉटेलमध्ये मिळणार आहेत, जसे मेक्सिकन वगैरे. आज आपण करिल्यूज या रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. त्यांची स्पेशल डिशपैकी एक डिश ते आपल्याला दाखवणार की कशी बनली जाते, लोकांना का आवडते, त्याविषयी आपण आपल्यासोबत सेव आहेत. काय नाव आपलं? उल्हास. हे आपल्याला माहिती देते. सर आपण एक फ्रूट सलाड बनवतोय. त्याचं नाव आहे वॉटरमेलन फेटा चीज सलाड. त्याच्यामध्ये वॉटरमेलन असं ते आपलं क्यूबमध्ये कटिंग येतात आणि फेटा चीज येस येस काय काय वापरले आपण सांगा सर. या ठिकाणी वॉटरमेलन जे आहे ते आपण क्यूबमध्ये कटिंग करून घेतलेलं आहे. हे त्याचं एक ड्रेसिंग बनतं वॉटरमेलन करतं. याच्यामध्ये थोडं मस्टर्ड, थोडं ऑलिव्ह ऑइल, पेपर, आपले क्रश पेपर येतात, ब्लॅक पेपर ते घेतले. त्याच्यामध्ये हे सेलेरी लिव्स, सॉल्ट आणि थोडा फेटा चीज आणि हे आइसबर्ग लेट्यूस. हे सर्व हेल्दीमध्येच ॲड होतात. यामध्ये कुठल्या प्रकारचे हे सुद्धा सलाड आहे जे आमच्या येणारे इकडे जे काही ग्राहक आहेत त्यांना फार चांगल्या प्रकारे त्यांना आवडतं. त्याच्यासुद्धा सुरुवात सलाड आपण बघूया आता ही डिश कशी बनवली जाते. आणि हे सलाड नाशिकमध्ये तुम्हाला फक्त आमच्या तिकडे मिळेल, कारण आम्ही हे एक इंट्रोड्यूस केलं नाही इकडे एक सलाड. त्यामध्ये त्यांनी त्याच्यावरती ते ड्रेसिंग टाकलेले आहे. त्यांनी आता त्या वॉटरमेलनच्या त्या क्यूब्सवरती त्यांनी ते ड्रेसिंग आहेत ते त्यात ॲड केलेले आहेत. थोडंसं सॉल्ट त्यात ॲड केलेलं आहे. त्यात अजून थोडे पेपर आहे, क्रश पेपर, ब्लॅक पेपर ते ॲड केले त्याच्यामध्ये. ब्लॅक पेपर थोडा स्पायसीनेस वगैरे जसा आपण मसाला वगैरे टाकतो तसं कॉन्टिनेंटल क्रश पेपर वगैरे हे प्रत्येक याच्यात ॲड करतातच. त्याच्यात टेस्ट पण येते त्यामध्ये. आता हे आइसबर्ग लेटूस आहेत. हे लेटूस जे टाकताना असताना ते हाताने तोडून टाकायचे असतात. त्याला कुठल्या प्रकारचं नाईफ कटिंग वगैरे काही वापरायची नसते. ते हाताने तोडून टाकायचे असतात. त्यामुळे आपल्याकडे मार्केटला उपलब्ध येस 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 लेटूस आपल्याकडे आता आपल्या नाशिकमध्ये सुद्धा मिळतात, ते आपल्याला अवेलेबल होतात. या डिशला साधारण किती वेळ लागतो सर? सलाड असल्यामुळे हे जास्तीत जास्त 10-1 मिनिटापर्यंत हे रेडी होऊन जातात. आता हे काय घालताय? यांनी आता हे फेटा चीज टाकले. फेटा चीज मोस्टली हे मिळत नाही आपल्या म्हणजे नाशिक, मुंबई, पुण्यासारख्या सिटीमध्ये पण लवकर मिळत नाही. ते आपण डायरेक्टली मागून घेतोय. येस त्याच्यामध्ये ते चांगल्या प्रकारे ते मिक्सिंग करून घेता येते. त्याच्यामध्ये ड्रेसिंग असे ती प्रत्येक क्यूबमध्ये अशी मिक्स झाली पाहिजे. त्याच्याने त्या प्रत्येक क्यूबचा येणारा जो स्वाद असतो तो अजून वाढतो. येस हे जे तुम्ही बनवतात सलाड, येस हे उन्हाळ्यात जास्त येस हो हो अगदी अगदी अगदी. उन्हाळ्यामध्ये वॉटरमेलन आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल पण असतात आणि त्या टायमात लोकांना ते खाऊशी पण वाटतात, आवडतात पण. त्याच्यामुळे हा जो सलाड आहे हा समरमध्ये फारच चांगला हेल्दी पण आहे आणि खाण्याकरता पण चांगला आहे. बरं.
हे स्पेशल जे आपले सलाड आहे खाण्यासाठी लोक येतात आपल्याला. येस सर, हा सुद्धा सलाड अगदी म्हणजे आमच्या येणाऱ्या प्रत्येक ग्राहक कस्टमरला आम्ही जर तो सजेस्ट केला माहिती असताना की तर त्यांनी फर्स्ट टाइम जरी इतर असले तरी त्यांना तो चांगल्या प्रकारे आवडतो आणि त्याचे ते रिस्पॉन्ससुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे. हा फक्त तुम्ही उन्हाळ्यातच बनवतात की अन्य सीझनमध्ये? आणि आता सध्या तर समर टाईम चालू आहे, आम्ही तो समर टाईमला आम्ही इंट्रोड्यूस केला आहे. ग्राहकांची जर आवड असेल तर आम्ही तो कंटिन्यू ठेवणार. बरं. आणि या आपल्या ज्या करी लिव्हच्या जेवढ्याही फ्रँचायसी आहेत, येस जेवढेही हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट आहेत, त्या सगळ्यांमध्ये हा पदार्थ उपलब्ध आहे? येस वॉटरमेलन पेटाची सलाड आहे. आता आम्ही सुरुवातीला आम्ही फक्त इकडे इंट्रोड्यूस केलेलं आहे. हळूहळू आम्ही इकडचे बहुतेक मिळून आमच्या बाकीच्या हॉटेल्सुद्धा आम्ही काय टाकतात त्याच्यावर त्यांनी थोडंसं ते लिव्ज वगैरे त्यांनी सॅलरी लिव्ज वगैरे थोडेसे चॉप वगैरे करून त्यांनी त्याच्यावरती कांदा चिकला टाकले त्याच्यामध्ये. याच्यामुळे काय टेस्ट वाढते? हां, त्याच्याने टेस्टसुद्धा वाढते. त्याच्यामध्ये थोडंसं खाताना त्याच्यात अजून टेस्ट वगैरे होतात. हा पदार्थ थंड आहे की थंड याकरता जर वापरणार जे वॉटर बिल असतात सर ते थोडेसे फ्रीजमध्ये ठेवून थंड केले जावेत. त्याच्यामुळे ते क्यूब्स जे असतात त्या थोडा थंड असतात. त्याच्यामध्ये खाण्याकरता जी टेस्ट येते ते अजून वाढते, त्याची स्वाद अजून वाढते. बरं, ठीक. आपल्या मेजवानी लय भारी या कार्यक्रमासाठी आपण आज नाशिकमधल्या करी लिव्स या रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत. करी लिव्सचे संचालक विशाल उगले हे आपल्यासोबत आहेत. ते आपल्याला करी लिव्सचा इतिहास आणि त्यांनी ह्या प्रकारचे हॉटेल्स चेन्स कशा बनवल्या, त्यांना कशा पद्धतीच्या समस्या आल्या किंवा त्यांनी हे सर्व करत असताना त्यांना काय काय अनुभव आला, काय आपण त्यांचे जे आपण डिश बनवलेले आहेत. एक वॉटरमेलन फेटा अशा पण त्यांच्या हॉटेलमध्ये बनवलेल्या आहेत. त्या टेस्ट करत असताना आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. विचारजी न्यूजवर्ल्डमध्ये आपले स्वागत आहे. थँक्यू. नमस्कार. आता तुमच्याच हॉटेलमध्ये डिश बनवल्या आहेत. तर आपण ॲक्च्युली ज्या वॉटरमेलन फेटा याविषयी बोलूया. तर या डिश लोकांमध्ये आवडतात, तुमच्याकडे येतात हे लोक खाण्यासाठी? हो, आमचं हे करी लिव्स फास्ट फूड हे कॉलेज रोडच्या ब्रांचमध्ये जास्तीत जास्त अशा प्रकारे कॉन्टिनेंटल फूड आणि इटालियन फूड, पिझ्झा, पास्ता अशा पद्धतीचं फूड आम्ही इकडे सर्व करतो. तर त्याच्यात हे जे वॉटरमेलन जे सॅलड बनवलेलं आहे, असे बरेच इकडे हेल्दी फूड आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आणि लोकांना ते आवडतात. बेसिकली आपल्याला सॅलड म्हणजे काकडी, कांदा, टोमॅटो हे फिंगर कटिंग वगैरे केलेलं किंवा या पद्धतीने माहिती असतं. तर अशा प्रकारचे सॅलड हे लोकांना माहीत नाही बहुतेक. आणि खाल्ल्यानंतर लोकांना कळतं हे किती हेल्दी फूड आहे आणि त्याची चवीलाही किती चांगलं आहे. आपल्याला याची माहिती त्यांच्या शेफने आपल्याला दिलेली आहे. या आउटलेटमध्ये आम्ही कॉन्टिनेंटल फूड हे जास्त सर्व करतो. त्याच्यामध्ये हे इंडियन फूड तुम्हाला जास्त मिळणार नाही. इकडे साऊथ इंडियन आणि पावभाजी सोडलं तर बाकी सिझलर्स आणि कॉन्टिनेंटल फूड आम्ही जास्त इकडे सर्व करतो. मग त्या कॉन्टिनेंटल फूडचेच हे प्रकार आहेत. बुशर्ट आहे, पास्ता आहे, पिझ्झा आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे इकडे आपण फूड सर्व करतो. आणि हे आजकाल फॅमिली क्राऊडलाही खूप आवडतात. नॉर्मली कन्सेप्ट किंवा एक समज अशी आहे की अशा पद्धतीचे फूड हे कॉलेज गोईंग मुलांना जास्त आवडतात. परंतु हे फॅमिली क्राऊडही जे आमच्याकडे येतात ते फार आनंदाने इकडे आपल्याकडे टेस्ट करतात. त्यांच्या लहान मुलांनाही फार आवडतात. आणि थोडा जो या अशा पद्धतीच्या फूडला एक जंक फूड हा थोडाफार लोकांचा एक माइंडसेट किंवा एक आहे, त्यापेक्षा हे खरंच हेल्दी फूड आहे. ज्यामध्ये जास्तीत जास्त कच्च्या भाज्यांचा वापर केला जातो, फ्रूटचा वापर केला जातो. अशा पद्धतीचे हे आम्ही फूड इथे सर्व करतो. आपण आता डिशेस तर बघितल्या, पण आपण त्याची टेस्ट करून बघूया. खरंच ही छान झाली आहे का यासोबत आपण ट्राय करूया. वॉटरमेलन फेटा या सलाडचं हे नाव आहे. आपण ते आता ट्राय करूया.
अच्छा, ही डिश आपण आता ट्राय केलेली आहे. ही पण अप्रतिम आणि सुंदर चविष्ट बनलेली आहे. तर अशा पद्धतीच्या डिश जर आपल्याला प्रेक्षकांना जर खायची असेल तर त्यांनी करी लिव्स या हॉटेलमध्ये येऊन आपण ट्राय करू शकतात. खरंच सुंदर आणि अप्रतिम बनलेली. विशालजी, या अशा पद्धतीच्या डिश बनवून तुम्ही लोकांना खुश करत असता, तुम्ही स्वतः खुश होत असता? निश्चितच. इनफॅक्ट आमचा स्वभाव म्हणजे मी आणि माझा मोठा भाऊ, मी दोघं हा व्यवसाय सांभाळतो. आम्हाला जो पदार्थ स्वतः जोपर्यंत आवडत नाही तोपर्यंत आम्ही तो गेस्टला आम्ही पाठवत नाही. आणि आम्ही प्रत्येक आमचा रेस्टॉरंट सुरू करण्याच्या आधी अशा वेगवेगळ्या शेफचे आम्ही ट्रायल घेत असतो, त्यांच्याकडनं ह्या गोष्टी बनवतो. काही जे चोखंदळ लोक आहेत जेवणाच्या बाबतीत त्या लोकांना बोलून त्या टेस्ट करवतो. असं वेगवेगळ्या लोकांना टेस्ट केल्यानंतर आवडल्यानंतर आम्ही ते आमच्या रेस्टॉरंटमध्ये ते लॉन्च करतो आणि कस्टमर्सला आमच्या गेस्टला ते सर्व करतो. बरं, आपण ही जी नाशिक शहरात जी हॉटेलची चेन उघडली आहे, अशी ह्या किती हॉटेल्स आहेत आपल्याकडून? तर नाशिकमध्ये आपले कॉलेज रोडला पंचम म्हणून प्युअर व्हेज हॉटेल आहे. त्या व्यतिरिक्त करी लिव्ज नावाने आमचे 3 हॉटेल आहेत. त्याच्यामध्ये करी लिव्ज जेहान सर्कलला आहेत, हे करी लिव्ज फास्ट फूड म्हणून आहे. आणि नाशिक रोडला पुन्हा एक करी लिव्ज जे इंडियन फूड, चायनीज फूड असं सर्व साऊथ इंडियन सकाळचं मिसळ वगैरे असं सगळ्या प्रकारच्या दोन्ही ठिकाणी मिळतात. इथे आम्ही फास्ट फूड आणि कॉन्टिनेंटल फूड जास्त मोठ्या प्रमाणात आम्ही लोकांना सर्व करतो. म्हणजे आपल्या हॉटेल चेनमध्ये सर्व हॉटेल्समध्ये एखादा पदार्थ असा कॉमन आहे जी डिश सर्वात चांगली आहे आपल्या, बऱ्याचशा चांगल्या आहेतच आपल्या, त्यातल्या काही ज्या डिश आहेत त्या सर्व हॉटेलमध्ये उपलब्ध आहेत? नाशिक रोडच्या हॉटेलमध्ये म्हणजे नाशिक रोड करी लिव्ज, गंगापूर रोड करी लिव्ज आणि कॉलेज रोडचं पंचम हॉटेल यामध्ये मिळणारं फूड हे बऱ्यापैकी सारखं आहे. तिकडे इंडियन फूड म्हणजे रोटी, वेगवेगळ्या भाज्या हे सगळं तिकडे अवेलेबल आहे. वेगवेगळ्या माणसं बनवतात तर स्वाभाविक टेस्टमध्ये थोडाफार फरक असतो. काही लोकांना इकडचं आवडतं, काहींना तिकडचं आवडतं. दोन्ही तिन्ही ठिकाणचं फूड लोकांना बऱ्याच अंशी आवडतं. या हॉटेलमध्ये जे आहे ते फक्त इथेच मिळतं, ते आपल्याही दुसऱ्या हॉटेलला मिळत नाही. आणि किंबहुना अशा पद्धतीचं फूड तुम्हाला नाशिकमध्येही शोधावं लागेल की हे कॉन्टिनेंटल फूड कुठल्या रेस्टॉरंटमध्ये सर्व करतात, खूप लोकांना माहीत नाही आहे. तर हे आपण एक नवीन प्रयोग केलेला आहे आणि तो लोकांना अगदी आवडलेला आहे. सुरुवातीपासून या बिझनेसमध्ये होता की आपल्याला ही कल्पना कशी सुचली हॉटेल्स टाकावे आणि लोकांना त्यांच्या आवडीचे पदार्थ आपण द्यावे? बेसिकली फूड इंडस्ट्रीशी आमच्या आजीपासून आमचा थोडा कळत नकळत एक संबंध आहे. आमच्या आजी एका मेसमध्ये कॉलेजच्या काम करायच्या, त्यावेळी आम्हाला कुठेतरी त्या फूडच्या व्यवसायाशी निगडित आहे. त्या स्वतः घरी काम करायच्या तिकडे. त्यानंतर आमची आई घरातनं मेस चालवायची, आम्ही त्या डबे पोहोचवण्याचा मोठा भाऊ आणि मी काम करायचो. नंतर कालांतरानं आम्ही आमच्या याच्यानुसार काही ठिकाणी नोकरी केली, वेगवेगळ्या व्यवसायात नोकरी केली आणि आम्ही पुन्हा कळत या व्यवसायाकडे टर्न झालो. आणि आम्ही आमची कॉलेज रोडला एक विकीज रोल्स म्हणून एक छोटी फ्रँकी रोल्स, पिझ्झा, पनीर रोल, व्हेज रोल याची हातगाडी सुरू केली. त्याच्यानंतर आम्ही रेस्टॉरंटमध्ये आलो, पंचम हॉटेल आम्ही सुरू केलं. त्याच्यानंतर आम्ही ब्लू लीफ म्हणून हॉटेल सुरू केलं जिथे व्हेज, नॉनव्हेज आणि ड्रिंक अवेलेबल असेल. त्याच्यानंतर आम्ही करी लिव्ज सुरू केलं. दरबारी म्हणून हॉटेल आहे कॉलेज रोडला, ते सुरू केलं. नाशिक रोड करी लिव्ज, हे करी लिव्ज फास्ट फूड. पुन्हा रोड साईड रॅप्स म्हणून एक छोटीशी चेन सुरू केली आहे ज्याचं नाशिकमध्ये 2 आउटलेट आहे, पुण्याला 1 आउटलेट आहे. यांची सुरुवात हॉटेल चेन खूप गरिबीतून त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि आज जवळपास 6 ते 7 हॉटेल्स आपले नाशिकमध्ये उपलब्ध झालेलं आहे. तर हे सर्व करत असताना आपल्याला कोणकोणत्या समस्या काय अडचणी आहेत? प्रत्येक व्यवसायाच्या वेगवेगळ्या अडचणी असतात. तर रस्त्यावरती एखादा व्यवसाय करायचा तर त्यावेळेला खूप नियम पाळावे लागतात असं काही नसतं. वास्तविक तिकडे जास्त पाळायला पाहिजे. जेव्हा तुम्ही एका अशा मोठ्या सेटअपमध्ये येतात त्यावेळेला गव्हर्नमेंटचे वेगवेगळे रूल्स रेग्युलेशन असतात, फूड अँड ड्रग्सचे असतात, हे फॉलो करावे लागतात. त्यानंतरही लोकांना त्या हॉटेलमधलं रेस्टॉरंटमधलं जेवण आवडलं पाहिजे, फूड आवडलं पाहिजे, त्यावरती त्या व्यवसायाचं भवितव्य अवलंबून असतं. हे मोठ्या प्रमाणात त्याची काळजी घ्यावी लागते. वेगवेगळ्या लोकांना विचारावे लागतं तुम्हाला हे आवडलं का, आवडलं नसेल तर का आवडलं नाही. बऱ्याच वेळेला कुठल्या गेस्टने काही अन्न तसंच सोडलं
तर आम्ही ते स्वतः त्यांच्या उष्टकीला अन्न टेस्ट करतो की याचा त्यांना का आवडला आणि का चुकल्यासारखं का सुटलं. अशा छोट्या बारीक सारीक बऱ्याच गोष्टी असतात. त्यातनं आपण खरं सक्सेसफुली काही व्यवसाय करू शकतो. ह्या जर गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष दिलं आज भारतात मनमध्ये किंवा महाराष्ट्रात असू दे हॉटेल्स खूप असतात, पण ते काही हॉटेल्स या स्पेशालिस्ट यासाठी म्हणतात की त्यात मिळणारे पदार्थ हे खूप चविष्ट असतात. तर हे करत असताना तुम्ही तुमच्या कस्टमरांना आकर्षित करण्यासाठी काही गिमिक आहे तुमच्याकडे की त्यांनी यावं किंवा कशा पद्धतीने तुम्ही त्यांना आकर्षित करता? मला कदाचित अतिशयोक्ती वाटेल, तुम्ही कुठल्याही प्रकारची ॲडव्हर्टाईज करत नाही, कुठल्याही प्रकारचं आम्ही त्यामध्ये मार्केटिंग करत नाही. आपल्याकडे मार्केटिंगचं डिव्हिजनच नाही आहे. आमचा एकच एक गोष्टीवरती फोकस असतो की येणाऱ्या कस्टमर्सला गेस्टला त्यांच्या चवीप्रमाणे जेवण आम्ही देऊ शकतो आणि अजून तरी आम्ही त्यामध्ये बऱ्याच अंशी सक्सेस आहोत. लोकांना जे पाहिजे आम्ही ते त्यांना देऊ शकतो. आज लोकांना स्वच्छता पाहिजे, लोकांना जेवणाची क्वालिटी चांगली पाहिजे, लोकांना ॲम्बियन्स चांगलं होतं, या सगळ्या गोष्टी आम्ही लोकांना देत आहोत. हॉटेलसोबत हॉटेल व्यवसाय करत असताना हॉटेल व्यवसाय सोडून आपल्याला अजून काय करायला आवडतं? आपल्या आवडीनिवडी आपण कशात आहे? या व्यवसायाव्यतिरिक्त काही सोशल याच्यामध्ये मला बऱ्यापैकी आवड आहे. त्यामध्ये एक सायकलचं प्रमोशन हे मी मोठ्या प्रमाणात करतो. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन म्हणून संस्था आहे, त्याचा मी अध्यक्ष म्हणून काम बघतो आणि त्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात सायकलिंगचं प्रमोशन करतो. जास्तीत जास्त लोकांनी सायकल चालवावी, पर्यावरणाला आणि स्वतःच्या हेल्थसाठी त्यांनी काळजी घ्यावी हा आमचा यामागे हेतू असतो. आणि तोही आम्ही ज्या पॅशनने व्यवसाय करतो त्याच पॅशनने त्या सायकलिंगचं प्रमोशनचं कामही मोठ्या प्रमाणात करत असतो. बरोबर. एक सामाजिक जबाबदारी म्हणूनही ते पार पाडत आहेत. म्हणजे एक व्यवसाय करत असताना प्रत्येक माणसाकडे एक सामाजिक जबाबदारी पण असते, त्याचं भान त्यांना आहे. विशाल उगले हे एक त्या पद्धतीने सोशल वर्क सुद्धा करतात. हे सर्व करत असताना फॅमिलीकडे आपलं लक्ष असतं. ती ओरड आहे फॅमिलीची की त्यांना आम्ही पुरेपूर वेळ देऊ शकत नाही, देत नाही, तर काही पर्याय नाही. सुट्टीच्या दिवशी लहान मुलांना ट्रेकिंगला पांढरदेण्याला घेऊन जायचा, सायकलिंगला घेऊन जायचा असा आमचा क्रम असतो. पण ते संध्याकाळी एका फॅमिली माणसाला त्या परिवाराला वाटतं की आपल्या नवऱ्याबरोबर मूव्ही बघावं आठवड्यात नाही एखादा दुसरा, किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवायला जावं. आमचे 5-5, 6-7 रेस्टॉरंट असतानाही स्वतःच्या परिवाराबरोबर आमचं फार कमी वेळा जेवण एकत्र होतं किंवा अशा मूव्ही बघणं वगैरे अशा ॲक्टिव्हिटी होतात. तरी जसा वेळ मिळेल त्यात आम्ही प्रयत्न करतो की फॅमिलीलाही तेवढं जस्टिस करावं, त्यांच्याबरोबरही त्यांना वेळ द्यावा. कस्टमर तर येतात, वेगवेगळ्या प्रकारचे डिश ट्राय करतात, परंतु तुम्हाला स्वतःला तुमच्या रेस्टॉरंटमध्ये कोणती डिश आवडते? असं आहे की असं बऱ्याच वेळेला जेवण हे आमच्या रेस्टॉरंटमध्येच होत असतात आणि असं कुठली स्पेशल डिश मला आवडते असं म्हणण्यापेक्षा मी 3 वेळा जर इकडे जेवण केलं तर 3 वेळा मी 6 ते 7, 8 प्रकारच्या वेगवेगळ्या डिशेस ऑर्डर करत असतो, जेणेकरून ते टेस्ट केल्यानंतर आम्हालाही कळतं की हे जे काही सर्व आमच्या शेफ बनवत आहात किंवा काय त्याचे टेस्ट कसे आहे. त्यामुळे आमचा तो एक कामाची आमची पद्धत म्हणूया किंवा हे आहे तर आम्ही वेगवेगळ्या डिशेस ऑर्डर करतो, त्या टेस्ट करतो. हे चांगलं बनवलं आहे का, कधी साऊथ इंडियन डोसाच खाऊन बघितला, कधी इंडियन फूड खाऊन बघितला, कधी फक्त सरळ मागवला, कधी ज्यूस पिलं, कधी लिंबू सरबत पिलं, असं वेगवेगळे आम्ही टेस्ट करत असतो. तसं आमच्या पंचम जे रेस्टॉरंट आहे त्याला आमचा रुमाली खाकरा हा बराच फेमस आहे आणि मलाही तो चांगल्या पद्धतीने आवडतो. बरं, नाशिककरांना एक करीम न्यूज हे नाव ऐकल्यानंतर काय आठवतं नेमकं? असं मी सांगणं थोडं अवघड आहे की नाशिककरांना करेल यूज नाव ऐकल्यानंतर काय वाटतं, पण एवढं नक्की सांगेल की नाशिककरांना करेल यूज हे नाव ऐकल्यानंतर तिकडे फार गर्दी असते, लवकर जेवायला जायला पाहिजे, हे तरी नक्कीच लोकांच्या मनात करेल यूज आठवल्यानंतर येत असेल असं त्यात मला काही शंका वाटत नाही. बरं, आपण आत्ताच करी न्यूज याविषयी हॉटेलचे संचालक विशाल उगले यांच्याकडून आपण ऐकलेलं आहे. तर ह्या सर्व गोष्ट ऐकत असताना इथे ते कस्टमर येतात, त्यांना ही गोष्ट माहिती इथे कोणत्या कोणत्या डिश मिळतात आणि आपल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो की ज्यांनाही चांगल्या डिशेस अनुभवायच्या आहेत
टेस्ट घ्यायचे अशा खवय्यांनी या हॉटेलमध्ये येऊन जेवण करायला हरकत नाही. तर न्यूजवर सोबत बोलल्याबद्दल विशाल उगले साहेब आपले आभारी. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. आजचं बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा आपली भेट पुढील प्रसारणात. तोपर्यंत मी ज्योत्स्ना आपला निरोप घेते. नमस्कार.